आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे तडकाफडकी दिल्लीमध्ये दाखल झालेत। त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बद्दल काही महत्त्वाची माहिती न्यूज 18 लोकमतला दिली। एकनाथ शिंदे आज रात्री उशिरा दिल्लीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आज रात्रीच मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं असं आमदार अब्दुल सत्तार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं। शिंदे गटामधील मंत्रिपदाचे दावेदार अब्दुल सत्तार दिल्लीत पोहोचले आहेत। त्यांची चर्चा करूया। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। आपण दिल्लीत पोहोचलेला आहात, काय विशेष? काही विषय नाही। अर्जुनराव खोतकर आणि आमचे हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांना भेटण्यासाठी आणि अर्जुनरावचा जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे त्यांचा मी मित्र आहे, त्यांनी मला बोलवलं। आम्ही दोघं चर्चा करणार आणि आज मुख्यमंत्री महोदयही कदाचित दिल्लीला येऊ शकतात। आल्यानंतर याच्यामध्ये आज त्यांचा अंतिम निर्णय, कारण की जालना जिल्ह्याचे एकमेव असे ते नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ते चर्चा करतील। आणि शिवसेना म्हणजे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आणि आज अंतिम निर्णय होईल त्यांचा। म्हणजे आज एकनाथ शिंदे रात्री उशिरा येत आहे असं म्हणता येईल? पक्का। आणि उशिरा येऊन राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। थोड्याच वेळापूर्वी अमित शहा आणि गिरीश महाजनांची भेट झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते। तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं आहे का, आता ही अंतिम निर्णय होण्याच्या शेवटचा अंक चालू आहे आणि या शेवटच्या अंकामध्ये काही जास्त शंका कुशंका करण्याचं काम नाही। 3 तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जाईल। 3 तारखेच्या म्हणजे 3 ऑगस्टच्या पूर्वी का 3 ऑगस्टच्या नंतर? 3 ऑगस्टच्या पूर्वी। 3 ऑगस्टच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल 100%। धन्यवाद। हे होते अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं की 3 ऑगस्टच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल। नवी दिल्लीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सह प्रशांत लोकमत। तिकडे भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। न्यूज 18 लोकमतला दिल्लीतल्या सूत्रांनी माहिती दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांचे विशेष दूत म्हणून गिरीश महाजन हे नवी दिल्लीत दाखल झाले। शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं। आज रात्री उशिरा नावं निश्चित होतील आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होईल असं मानलं जात आहे। त्यामुळे या भेटीगाठींचा वेग ज्या पद्धतीनं वाढला आहे तो पाहता राज्यातला मंत्रिमंडळाचा विस्तार अधिक नजीकच्या टप्प्यात आहे असंच मानलं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची नुसतीच चर्चा सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मात्र आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणारच असं पुन्हा एकदा बोललं जात आहे। पाहूयात। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी। राज्यामध्ये शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास महिना होत आला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालेला नाही। मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचा पुनरुच्चार केलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगलेली होती। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु आपल्याला मी सांगतो की मंत्रिमंडळ विस्तार तर लवकर होईलच, परंतु आम्ही जेव्हापासून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतले। सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 4 वेळेला दिल्ली दौरा केलाय। प्रत्येक दौऱ्याच्या वेळेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली होती, पण मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर सतत टीका केली जात आहे। ते हम दो एक कमरे में बंद हो असंच आहे ना सरकार, और चाबी खो जाए, चाबी वरनं जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेला असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे।
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे समर्थक आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्या प्रकरणी सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या खंडपीठासमोर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीवरही शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण जळगाव जिल्हा दूध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली. राज्य शासनाचे उपसचिव NB मराळे यांनी या प्रकरणाचे आदेश काढले. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट 2022 पर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे. दूध संघामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी नागराज जनार्दन पाटील यांनी शासनाकडे केली होती. पाटील यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत आणि चौकशी समिती सुद्धा स्थापन केली. मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांचे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. साहेबांनी कोर्टाने आदेश दिल्यानंतर जळगाव शहर पोलीस स्टेशनला FIR क्रमांक 182/2013 114 आरोपी आहेत त्याच्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. परंतु त्याचा तपास अजूनपर्यंत पोलीस व्यवस्थितरित्या करीत नाहीत, कारण त्यामध्ये मोठमोठे मासे अडकलेले आहेत. तिकडे मुख्यमंत्र्यांना चौकशी समिती स्थापन करण्याचे अधिकार नसून ते शासनालाच आहेत. त्यामुळे केवळ राजकीय हेतूनं हा सगळा प्रकार केला जात असल्याचा आरोप स्वतः एकनाथ खडसे यांनी केला. खडसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. दूध संघामध्ये कर्मचारी भरतीच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आलेले आहे. आपल्यासोबत एकनाथराव खडसे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, काय बोलणार तुम्ही याविषयी? जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ काही वर्षापूर्वी अवसायनामध्ये गेला होता. त्याचा लिलाव काढण्यात आला, विक्री केली होती. त्यामध्ये मी स्वतः मंत्री असताना हस्तक्षेप केला आणि हा दूध संघ NDDBकडे वर्ग केला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी आली. गेले 6.5-7 वर्ष त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ आहे. आणि या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये जो दूध संघ अवसानामध्ये होता, नुकसानीमध्ये होता, तो दूध संघ सातत्यानं नफ्यामध्ये आला होता. आणि जवळपास 25 कोटी रुपये वर्षाचा त्याचा नफा राहिलेला आहे. दूध संघाला कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. अशा अवस्थेमध्ये अवर्गामध्ये दूध संघाला या 7 वर्षात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यावर झालेला आणि अत्यंत पारदर्शीपणाने त्यांनी काम केलं. आणि राजकीय हेतूने आता ह्याची चौकशी लावण्यात आली. चौकशी करा, परंतु पारदर्शी चौकशी झाली पाहिजे. राजकीय दबावामुळे चौकशी व्हायला नको. मी या चौकशीचं स्वागत करेल, कारण मला माहिती आहे की हा कारभार अत्यंत पारदर्शकपणे केला. जळगाव जिल्ह्यातल्या साऱ्या दूध उत्पादकांना माहिती आहे की जिल्हा दूध उत्पादक संघ कशा रीतीने कुठे होता आणि कुठे आणून ठेवला. त्यामुळे या चौकशी वगैरेची भीती मला वाटत नाही. आणि या ठिकाणी प्रशासक नेमला हा अत्यंत नियमबाह्य प्रशासक मंडळ आहे. असं प्रशासक मंडळ शासनाला नेमताच येत नाही असा माझा दावा आहे. त्यामुळे या प्रशासक मंडळाच्या नेमणुकीस मी उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे आणि चौकशीचं मी स्वागत करणार आहे. शिवसेना पक्ष संघटनेवरील वर्चस्वावरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतल्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. गेल्या आठवड्यात त्यांनी गजानन कीर्तीकरांची घरी जाऊन भेट घेतली. आता लीलाधर डाके आणि त्यानंतर मनोहर जोशी यांची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलंय. आधी गजानन कीर्तीकरांची भेट, मग लीलाधर डाके आणि आता मनोहर जोशी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीचा धडाका लावला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचं हे भेटसत्र शिवसेनेच्या गोटात चिंता वाढवणारं आहे. त्यामागचं कारण म्हणजे लीलाधर डाके आणि मनोहर जोशी हे दोन्ही नेते
शिवसेना पक्ष संघटनेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी आहेत आणि त्यामुळेच या भेटीला वेगळं महत्त्व आलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके साहेब यांच्या प्रकृतीची तब्येतीची विचारपूस करायला मी त्यांना भेटायला आलो. एक सदिच्छा भेट घ्यायला मी आलेलो आहे. लीलाधर डाके साहेबांचे योगदान शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी खूप मी जवळून पाहिलेलं आहे. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर शिंदे गटानं थेट शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केलाय. तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावं म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. मात्र ते प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचलंय. त्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून पक्ष संघटनेच्या कार्यकारी मंडळातील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, तर पक्ष नेत्यामध्ये आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके अशा एकूण 9 नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी रामदास कदम यांनी नुकतंच पक्षनेते पदाचा राजीनामा देत शिंदे गटाची वाट धरली आहे. मात्र नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये शिंदे यांनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून जाहीर केलंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे भेटसत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज्यातील शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचं भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या या दाव्याचं खंडन केलंय. पाहुयात शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रंगलेला राजकीय कलगीतुरा. शिंदे सरकारला धोका, राज्यात पुन्हा सत्तांतर, शिंदे समर्थक सेनेच्या संपर्कात, संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ. आमदार आमच्या संपर्कात आहे. राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू असतानाच राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलंय. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे भाजप पक्षश्रेष्ठींशी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. खरं तर महाविकास आघाडीच्या सत्तेत सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं. आता तोच कित्ता शिवसेना नेत्यांकडून गिरवला जातोय. मात्र संजय राऊतांच्या या दाव्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी खंडन केलंय. तसंच संजय राऊतांचं हे स्वप्नरंजन असल्याची मार्मिक टीकाही शिंदे यांनी केली आहे. त्यांना ते स्वप्नात राहू द्या, चांगलं आहे ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्या. हे राज्यामध्ये 166 लोकांचे सरकार आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूने सतत दावे प्रतिदावे केले जातात. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीही काही शिंदे समर्थक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात बहुमत चाचणीवेळी वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. ऐन मतदानावेळी शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगर शिंदे गटाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे आता संजय राऊतांच्या दाव्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर दुसरीकडे त्यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत औपचारिक प्रवेश केला.
असं नाही की शिवसेनेसाठी फक्त मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळे कधीही सक्रिय होऊ शकलो नाही. तर या सध्याच्या दिवसात खूप सारे लोक माननीय उद्धव साहेबांना, माननीय आदित्य साहेबांना त्यांचं नेतृत्व झुगारून दुसरीकडे गेले. तर मला वाटलं आज काही असो, आपण फुल नाही फुलाची पाकळी तरी बनवून साहेबांच्या सेनेत सामील व्हावं. यापुढे ते जे काही जबाबदारी देतील ते मी माझ्या जिल्ह्यासाठी, वाशिम जिल्ह्यासाठी किंवा वाशिम यवतमाळ लोकसभेच्या अनुषंगाने मी ती पार पाडेल. सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं स्वागत केलं आणि शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी त्यांना दिली. सामाजिक कार्यकर्ते, फुले आंबेडकर विचारांनी प्रेरित अशी सुषमा अंधारे यांची ओळख आहे. सध्याची परिस्थिती पाहता या परिस्थितीला छेद देत सुषमा अंधारे यांचा हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकशाही वाचवणं गरजेचं असल्याचं नमूद केलं. जर मला काही हवंच असेल शिवसेनेत, तर ज्या पद्धतीने मी आतापर्यंत एक लौकिक बाबासाहेबांची लेख म्हणून मिळवलाय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातली बहीण आणि लेख होण्याचा मनापासून प्रयत्न करेल आणि ती जागा सगळ्यात मोठी आहे असं मला वाटते. आणि इथून पुढे आधी अजून एक विनंती असेल आपल्या सगळ्यांच्या समोर सर, की अजून मला शिवसेनेतले पिठामिठाचे, चहा साखरेचे डबे माहीत नाहीत सर. नवीन आहे मी, तौर तरीके तितकेसे माहीत नाहीत. सुषमाताई, तुम्ही आणि तुमच्यासोबत जे नवीन, मी नुसते सहकारी म्हणणार नाही तर लढणारे सैनिक माझ्यासोबत आलेत. आणि सैनिक सुद्धा कोणत्या वेळेला आले तर लढाई ऐन भरत असताना. या साथी सोबतीलाच फार महत्व असतं. कारण मी नेहमी असं म्हणतो की एखादी पूजा असली तर प्रसादाला, तीर्थप्रसादाला सगळेजण येतात, पण कठीण प्रसंग आल्यानंतर मैदानात खांद्याला खांदा लावून जे उतरतात आणि जे सोबत राहतात त्यांचं महत्व हे आयुष्यभर राहतं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमीच त्यांच्या कविता आणि विनोदी वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. आजही त्यांनी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. जर शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर मी टेबलवर उभं राहून त्यांचं स्वागत करेन असं आठवले म्हणाले. तर खरी शिवसेना शिंदेंची आणि बरी शिवसेना ठाकरेंची असा त्यांनी टोलाही लगावला. आता जर मुख्यमंत्री जर माझ्या पक्षात येत असतील तर मला फार मोठा आनंद होईल. म्हणजे जर मुख्यमंत्री आणि 50 आमदार आणि अनेक कॉर्पोरेटर आणि सगळ्या महाराष्ट्रातले अनेक शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक जर माझ्या पक्षामध्ये आले तर मी त्यांचं टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. खरी शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. एवढे लोक ज्या अर्थी फुटलेले आहेत त्या अर्थी खरी शिवसेना त्यांची आहे. म्हणजे खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदेची आणि बरी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची. त्यामुळं पण दोघांची शिवसेना आहे, पण खरी शिवसेना जी आहे, शिवसेनेची मान्यता जी आहे, सिम्बॉल जे आहे ते नक्की एकनाथ शिंदे यांना मिळेल अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि एक मोठी बातमी हाती येते. राजस्थानच्या बाडमेरमध्ये एअरफोर्सच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. MiG-21 या प्रकारचं विमान इथे कोसळलं आहे आणि या विमानातील 2 पायलट या अपघातात मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, त्याची ही ताजी दृश्य काही क्षणांपूर्वीची अत्यंत भीषण अशा प्रकारची ही दुर्घटना राजस्थानच्या बाडमेर इथे घडलेली आहे. MiG-21 जातीचं हे विमान आकाशातून उडत असताना अचानक त्यात कदाचित काही तांत्रिक बिघाड झाला असावा. अर्थात एअरफोर्सच्या वतीनं त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. त्याचा ब्लॅक बॉक्स आणि अन्य गोष्टी ताब्यात घेऊन एअरफोर्स त्याची स्वतंत्र चौकशी करेल. पण या
मिग 21 कोसळल्यानंतर त्याला जबरदस्त आग लागली आणि या दुर्घटनेमध्ये 2 पायलट मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती हाती येते. ही घटना घडताच स्थानिकांनी धाव घेतली. ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीचं स्वरूप म्हणण्यापेक्षा आगीची तीव्रता खूप जास्त होती. राज्यात ओबीसींना सगळ्यात मोठा राजकीय फटका बसणार का याची सुद्धा चर्चा आहे, कारण ओबीसींच्या 33,000 जागा घटू शकतात. ओबीसी अभ्यासकांचा गंभीर आरोप आहे की बाठिया आयोगानं चुकीची आकडेवारी दाखवली आणि त्यामुळे ओबीसी समाजाला मोठा फटका बसू शकतो. या समाजातले अभ्यासक हरी नरके यांनी थेट असा आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना हा थेट फटका बसेल. याआधी ओबीसींच्या 60,972 जागा होत्या, पण आता त्यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ओबीसींना फक्त 28,065 जागा मिळतील असा दावा हरी नरके यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानं नुकताच बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींसाठी राजकीय आरक्षणाचा मार्ग खुला झाला. पण असं असलं तरी या आयोगानं ओबीसींची लोकसंख्या 52% थेट 27 ते 37% दरम्यान असल्याचं म्हटलंय आणि यालाच सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतलाय. तसंच ओबीसी संघटनांनी सुद्धा हा अहवाल सदोष असल्याचं म्हटलंय आणि विरोधाची धार आता तीव्र होणार असं दिसतंय. बांठिया आयोगानं राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी बांधवांच्या हक्काच्या अंदाजे 33,000 जागा कमी केल्या. ओबीसी आरक्षणाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांनी सखोल अभ्यासाअंती बांठिया आयोगाची ही लबाडी समोर आणलेली आहे. यासंबंधीची सविस्तर आकडेवारीच त्यांनी न्यूज 18 लोकमतकडे उघड केली आहे. बांठिया आयोगावर आरोप. बांठिया आयोगानं ओबीसींच्या 32,907 जागा कमी केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या यापूर्वी 60,972 जागा होत्या. बांठिया आयोगानुसार ओबीसींना मिळणार 28,065 जागा. राज्यभरात ओबीसींच्या तब्बल 32,907 जागा रद्द झाल्या. बांठिया आयोगानं चुकीची आकडेवारी दाखवल्यानं फटका बसलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिका, सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या नगरपंचायती, सगळ्या ग्रामपंचायती याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आरक्षण कमी झालेलं आहे आणि हे जे नुकसान आहे हे केवळ भाटियांनी आकडेमोड करताना ज्या लबाड्या केलेल्या आहेत, जी फसवणूक केलेली आहे त्याच्यामधनं झालेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत फटका. 28,000 ग्रामपंचायतींपैकी फक्त 9,820 ग्रामपंचायतीत 27% आरक्षण. 3,700 ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींना 0% आरक्षण. 100% ओबीसी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत 27%च आरक्षण. नगर परिषदांमध्ये ओबीसींना 192 जागांचं नुकसान. नगरपंचायतीत 182 जागांचं नुकसान. जिल्हा परिषदेत 142 जागांचं नुकसान. पंचायत समितीत 344 जागांचं नुकसान. 27 मनपांमध्ये ओबीसींचं 67 जागांचं नुकसान. राज्यभरात ओबीसींच्या तब्बल 32,907 जागा रद्द झाल्या. राज्यात ओबीसींची लोकसंख्या अंदाजे 51 ते 55% आहे, पण बांठिया आयोगानं ती लोकसंख्या दाखवली आहे फक्त 37%. त्यामुळे ओबीसींचं फेर सर्वेक्षण करावं अशी मागणी देखील हरी नरके यांनी केली आहे. ओबीसीची लोकसंख्या 55% आहे, पण तिथं तुम्ही 37 सांगता. मग याचा उपाय काय? तर डॉक्टर आंबेडकरांनी जी मागणी 46 साली केली होती, जनगणना जनगणना आणि जनगणना. कारण जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही. कोणत्या जिल्ह्यात किती आरक्षण? राज्यातील 10 जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या 50%पेक्षा जास्त. गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये ओबीसींना 0% आरक्षण. धुळे जिल्ह्यात 4.1% आरक्षण. वाशिम जिल्ह्यात 3.9% आरक्षण.
अमरावतीत 11.2% आरक्षण. या चुकीच्या अहवालामुळे ओबीसींचं शिक्षण आणि शासकीय नोकरीमधलं आरक्षण देखील संकटात सापडू शकतं. ओबीसी जनगणना हाच यावरचा उपाय आहे. आयोगानं तशी शिफारस देखील केली आहे. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलंय हे तर येणारा काळच दाखवेल. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारलं. पाहुयात नेमकं काय झालं आणि महाराष्ट्रातला निवडणूक आयोग तोंडघशी पडला. नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारनं केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला त्यावेळी या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टानं स्पष्ट नकार दिलाय. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला चांगलंच फटकारून काढलंय. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. 92 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात आलाय. परंतु 2 नगरपालिकांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ईसीनं म्हटलंय की निवडणूक अधिसूचित करण्यात आली होती, परंतु पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली असल्यानं त्या आरक्षणानंतर निवडणुका पुन्हा अधिसूचित करतील. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. दिल्लीला मी जे गेलो 3-4 वेळा, ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण ही सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित होतं आणि मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री स्वतः आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी जी काही वकील आहे, तज्ज्ञ मंडळी आहे, सिनियर काउन्सिल आहेत, विधिज्ञ आहेत, यांच्या बैठका वेळोवेळी घेतल्या. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे या राज्यातल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम राज्य सरकारने केलंय. सुप्रीम कोर्टाला देखील मी मनापासून धन्यवाद दिले. तर भाजप नेते हरिभाऊ राठोडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. 92 नगरपालिकेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या तर म्हणजे त्याला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे त्या निवडणुकार ओबीसीला आरक्षण देण्यास काही हरकत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली नसणार असं दिसते. कारण 92 नगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती दिल्यामुळे अर्थातच नवीन तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता द्यायला काही हरकत नाही. त्यांना आरक्षण नसणार हा मुद्दा योग्य वाटत नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ काय म्हणतायत पाहूयात. एकूण काय ज्या आमच्या वाट्याचा जो काही संघर्ष जो आहे तो काही संपताना दुर्दैवाने अजून काही दिसत नाही. निर्णय मोठे धक्कादायक येत आहेत. आता जे सत्तेत आहेत शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मला असं वाटतं त्यांनी अधिक गांभीर्याने याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिथे निवडणूक कार्यक्रमाची सूचना दिली जाते तिथे कार्यक्रम चालू असणं आवश्यक आहे. पाऊस किंवा पुराच्या चिंतेमुळे निवडणूक आयोग फक्त तारखांमध्ये बदल करू शकतो असं म्हणत कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारून काढलं. ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचं वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता एक मोठी बातमी पुण्यातली. निकृष्ट रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना पुणे मनपानं आता प्रति खड्डा 5,000 रुपये दंड वसुलीचे आदेश काढलेत. पण पालिकेच्या या आदेशावर पुणेकरांचाच विश्वास बसत नाही. कारण खड्डे मोजणार तरी कसे आणि पालिकेच्या वर्तुळात रोज उडबस करत असलेले कंत्राटदार खरंच हा दंड भरणार का? पुण्यातल्या कंत्राटदारांना बसणार चाप. निकृष्ट रस्ते बांधल्यास दंड. प्रतिखड्डा 5,000चा दंड. मात्र नेमके खड्डे मोजणार तरी कसे? पालिकेत उठबस असलेले कंत्राटदार नमणार.
दरवर्षीप्रमाणे या पावसाळ्यातही पुणेकर रस्त्यावरच्या खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत. सगळीकडे खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. अगदी सिमेंटच्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्यातले आता तब्बल 5,000 खड्डे बुजवल्याचा दावा पुणे पालिकेनं केलाय. तसंच यापुढे प्रतिखड्डा कंत्राटदाराला तब्बल 5,000चा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. पण पालिकेच्या या आदेशावर पुणेकरांचाच विश्वास बसत नाहीये. तुम्हीच ऐका, खड्डेत्रस्त पुणेकर नेमकं म्हणतायत तरी काय. कंत्राटदारांकडून दंड वसुलीसाठी पालिका तटस्थ संस्थांची मदत घेणार आहे. पण कंत्राटदार खरंच दंड भरणार का, हा प्रश्न कायम आहे. पालिकेने दावा केला की आम्ही 5,000 खड्डे बुजवलेत मागच्या आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर, पण ते बुजवलेले खड्डे पुन्हा उखडलेले आहेत. नुसते पॅच मारून ठेवलेत ओबड धोबड. पाऊस पडला तर पुन्हा निम्म उखडून जाणार. ऑलरेडी निम्म उखडून गेलेले. अशी ह्या पालिकेच्या कारभाराची अवस्था आहे. मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी सगळी मिली भगत असते दुर्दैवाने. आणि हे इथलं चित्र नाहीये, सगळ्या चौकात हेच चित्र आहे. असं म्हणून 80% रस्ते सिमेंटचे केले, पण सिमेंटचे रस्ते उखडलेले आहेत. एक जंगली महाराज रोड सोडला ना, बाकी सगळे रस्ते खड्डेमय आहेत पुण्यातले. हेच वास्तव. त्यामुळे पालिका खरंच दंड वसूल करणार का, फक्त घोषणा करून थांबणार, हेच बघायचं. कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या खड्ड्यांचा प्रश्न वेगळाच आहे. कारण तिथलं प्रशासनच मुळात ढिम्म आणि कंत्राटदाराला पाठीशी घालणार आहे. त्यामुळं कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या खड्ड्यांचं पालिका नेमकं काय करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्याची उपराजधानी नागपूर. या नागपूरच्या उमरेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला. 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. मागचा महिनाभर पीडितेवर 9 आरोपींनी अत्याचार केल्याचं पीडितेनं आपल्या जबाबात म्हटलंय. यानंतर उमरेड पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. उपराजधानी पुन्हा हादरली. उमरेड सामूहिक अत्याचारानं हादरलं. 11 वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार. सर्व 9 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नागपूर जिल्ह्यातलं उमरेड शहर पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय. 11 वर्षीय पीडित मुलीला मुख्य आरोपी रोशन कारगावकरनं सुरुवातीला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या इतर साथीदारांकडून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार करवले. आणि धक्कादायक बाब म्हणजे या बदल्यात रोशन हा इतर आरोपींकडून चक्क पैसे वसूल करत होता. तर ही माहिती निष्पन्न होताच आमचे पोलीस स्टेशन चे इन्चार्ज यांनी तात्काळ महिला पोलीस अधिकारी यांना संबंधित सस्पेक्टेड व्हिक्टीम होती त्या व्हिक्टीमकडे विचारपूस करण्याकरता पाठवलं. आणि त्या विचारपूसमधून असं निष्पन्न झालं की त्या व्हिक्टीमसोबत जबरदस्तीने 8 ते 9 लोकांशी तिचे सारे संबंध प्रस्थापित करून घेऊन 302 मधला जो आरोपी आहे तर ते त्यासाठी पैसे त्या आरोपीकडून घ्यायचा. उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 23 जुलैला शुभम दमडू या तरुणाची हत्या झाली. त्या प्रकरणात रोशनच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली. त्या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की रोशनचे मित्र एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करतायत. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेतला. पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तिने तिच्या जबाबात धक्कादायक माहिती दिली. मागच्या 1 महिन्यात रोशनच्या 9 मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितलं तर आरोपी रोशननं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून 9ही आरोपींना अटक केली आहे. तात्काळ त्याच दिवशी दिनांक 26/7 रोजी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि अद्यापपर्यंत टोटल जो 302 मधला 1 आरोपी आणि इतर 9 आरोपी असे टोटल 10 आरोपी निष्पन्न झाले आहेत. आणि बाकी इतर जे 9 आरोपी आहेत ते सगळेच्या सगळे आरोपी आपण अटक केलेले आहेत. या संदर्भात आता पोलिसांचा तपास सुरू असून सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे दिल्लीत संसदेतलं वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल बोलताना त्यांनी राष्ट्रपती यांच्याऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. यावरून मोठा वादंग झाला.
अखेर आपल्या वक्तव्यावरून अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली. काँग्रेसकडून महामहिम राष्ट्रपतींचा अपमान. द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी असा अपमानजनक उल्लेख. 2-3 बार राष्ट्रपति जी कहा मैंने, एक बार राष्ट्रपति निकल गई. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से. बेताल अधीर रंजनमुळे काँग्रेस बॅकफूटवर. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा अपमान केलाय. महामहिम द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी असा अपमानजनक उल्लेख केला. भाजपनं चौधरींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी काँग्रेसवर टीकेचे आसूड ओढले. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से, माफी मांगो औरतों से, माफी मांगो गरीब से, माफी मांगो और शर्म करो. जिस औरत ने पंचायत से लेकर पार्लियामेंट तक सम्मान के साथ इस देश की सेवा की, तुम्हारे पुरुष नेता सड़क पर उसका अपमान करते हैं. माफी मांगो सोनिया गांधी इस देश से, इस देश के आदिवासियों से, इस देश के गरीबों से, इस देश की औरतों से माफी मांगो. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची माफी मागितल्याचं सांगून काँग्रेसने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. When will you ask Adirda to apologize? When will you ask Adirda to apologize? He has already apologized. महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, पण अधीर रंजन चौधरींनी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसला बॅकफूटवर नेलाय. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. तिकडे ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री पार्थो चॅटर्जी चांगलेच अडचणीत सापडले. ईडीनं त्यांना यापूर्वीच अटक केली असून आता त्यांच्या अतिशय निकटवर्तीय काही जणांच्याकडे ईडीनं छापे मारायला सुरुवात केली. काही जण त्यांच्या नव्यानं रडारवर आहेत. अभिनेत्री अर्पिता मुखर्जी त्यापैकीच एक असून ईडीनं अर्पिताच्या घरातून 49 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. यावरून पश्चिम बंगालच्या शिक्षण भरती घोटाळ्यात किती मोठा गैरव्यवहार झाला असेल याचा अंदाजच केलेला बरा. अर्पिताच्या घरात कुबेराचा खजिना, नोटांचा ढीग ईडीच्या हाती. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावरील छाप्यातून किती मोठी रोकड हाती लागले हे या पेट्यांवरून तुमच्या सहज लक्षात येईल. या पेट्यांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडलं आहेत. ही रोकड नेण्यासाठी ईडीला अनेक ट्रंका मागवाव्या लागल्या. या ट्रकमध्ये सुरुवातीला फक्त 6 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. पण पुन्हा एकदा पहा, ही पहिली पेटी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, खालती ठेवलेली ही 5वी आणि ही 6वी पेटी. ही रोकड मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याकरता 2 मशीन मागवावी लागली. आता या ट्रकमध्ये 7वी पेटी ठेवण्यात आली आहे. ही 8वी, ही 9वी, एवढंच नाही, ही 10वी, 11वी, ही 12वी, ही 13वी पेटी आणि आता ही शेवटची 14वी पेटी. यानंतर या पेट्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली. अर्पिता मुखर्जी या पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थो चॅटर्जी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून ओळखल्या जातात. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांच्या अटकेनंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती घ्यायला सुरुवात करण्यात आली. ईडीच्या पथकानं अर्पिताच्या बेलघरी यातील घरातून ही सगळी संपत्ती जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
या कोट्यावधींच्या रोख रकमेतील काही रक्कम अर्पिताच्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती. अर्पिताच्या या दुसऱ्या घरातून 27,90,00,000 रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसंच या छाप्यात ईडीनं 4,31,00,000 सोन्याचे दागिने सुद्धा ताब्यात घेतले आहेत. यामध्ये 1 किलो वजनाच्या सोन्याच्या 3 विटा आणि 500 ग्रॅम वजनाची 6 कडी सुद्धा आहेत. सोन्याचं एक पेन सुद्धा ईडीच्या हाती लागलाय. खरं तर 23 जुलैला ईडीनं अर्पिताच्या कोलकाता इथल्या घरावर छापा घातला होता. या छाप्यात ईडीनं 21,20,00,000 रोख रक्कम जप्त केली. दुसरा छापा 27 जुलैला बेलघरियातील फ्लॅटवर घातला. या छाप्यात ईडीच्या पथकानं 27,90,00,000 रोकड हस्तगत केली. या दोन्ही छाप्यातून जवळपास 49,10,00,000 रोख रक्कम ईडीच्या हाती लागली. ही रोकड पाहून ईडीचे अधिकारी चक्रावून गेलेत. शिक्षक भरती घोटाळ्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता क्रीडा जगतातल्या काही बातम्या. चेन्नईमध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडला गुरुवारी सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. या सोहळ्याला तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए.के. स्टॅलिन आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत उपस्थित होते. स्टॅलिन यांनी पंतप्रधानांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केलं. यावेळेला भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल पंतप्रधानांना सुपूर्द केली. बुद्धिबळातील अव्वल संघ रशिया आणि चीन यावेळेला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणार नाहीत. अशा स्थितीत भारत खुल्या आणि महिला अशा प्रत्येक गटात 3 संघ उतरवत आहे. Pragnananda, Mukesh and Vijayalakshmi, who will receive the torch and light up the cauldron of the 44th today International Chess Olympiad. तिकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होते. भारताचे 215 खेळाडू 15 विविध क्रीडा प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करतात. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी संध्याकाळी उशिरा अलेक्झांडर स्टेडियम इथं पार पडेल. पदतालिकेत अव्वल 5 मधलं स्थान टिकवण्यासाठी भारताला 15 क्रीडा प्रकारात प्रामुख्याने ॲथलेटिक्स आणि अन्य काही खेळांमध्ये सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. कुस्तीमधील 12 खेळाडूंच्याकडून भारताला अनेक पदकं मिळू शकतात. 2 ऑलिम्पिक पदकं विजेती PV सिंधू हिच्या नेतृत्वाखाली बॅडमिंटन पथकाकडून महिला एकेरी, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र सांघिक अशा गटांमध्ये पदक जिंकण्याची शक्यता आहे. टेबल टेनिसमध्ये गेल्या स्पर्धेत भारतानं 8 पदकं कमावली होती. त्यामधील अर्धी पदकं मनिका बत्रानं मिळवली. यावेळेला भारताला टेबल टेनिसमध्ये 2 सुवर्णपदकं तरी मिळतील अशी अपेक्षा आहे. बॉक्सिंगपटूंनी मागच्या स्पर्धेत 9 पदकांची लयलूट केली होती. भारताची मदार यावेळेला अमित पंघाल आणि लवलीना या दोघांवर आहे. जगज्जेत्या निखत झरीनकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत. स्क्वॅशपटूंना एकेरी गटात पदकांची संधी आहे, तर मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीत भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. क्रिकेटचा पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं गुरुवारी बर्मिंगहॅम इथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी आगमन झालं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ गटातील त्यांच्या पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एक सराव सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या सराव सत्रासाठी अष्टपैलू राधा यादव, सलामीवीर शेफाली वर्मा यांच्यासह 6 खेळाडू उपस्थित होते. ऑस्ट्रेलियासोबत भारताचा स्पर्धेतला पहिला सामना होणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स क्रिकेट स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान आणि बार्बाडोस यांचा समावेश आहे, तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या उद्देशानं एक मोठी घोषणा केली आहे. बुधवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेसोबत दीर्घकालीन भागीदारीची घोषणा करण्यात आली. कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिकसह प्रमुख बहुक्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना रिलायन्स भरभरून पाठिंबा देईल. यासाठी रिलायन्सनं एक मोठं पाऊल उचललं. या भागीदारीचा एक भाग म्हणून
RIL आणि IOA यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये पहिल्यांदाच इंडिया हाऊसची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, असं रिलायन्सनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी विलाससह महामुंबई.